नमस्कार, मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज लाईव्ह ह्या चॅनलमध्ये स्वागत करतो. प्रेक्षको, आजचा माझा मुद्दा आहे महाड सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त, ठेकेदार मात्र मौज मजेत मस्त अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. महाड तालुक्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिवतरगडला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामात दिरंगाई होताना दिसत आहे. गेल्या मे महिन्यात ह्या शिवतरगड रस्त्याच्या मोऱ्या बदलण्यात आल्या होत्या, मात्र आजही त्या मोऱ्या डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. मोरीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण करणं गरजेचं होतं, मात्र त्या ठिकाणी खोदलेल्या मोऱ्या जैसे थे अवस्थेमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाला तर संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार का ठरवू नये असंच या ठिकाणी म्हणणं येत आहे. जनतेच्या खिशातून मिळणाऱ्या पगाराचे ह्या अधिकाऱ्यांना थोडेसे तरी भान का राहत नाही असा सवाल ह्या ठिकाणी नागरिक करत आहेत. आपल्या विभागातील रस्त्यांची जबाबदारी व चेकिंग का करून घेतली जात नाही, आणि चेकिंग जर होत असेल तर तुटलेल्या मोऱ्या व 1 वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मोऱ्या आज का वाट पाहत आहेत. गावागावामध्ये रस्ते तोडले जात आहेत, त्या ठिकाणी मनमर्जीपणाने कारभार केला जातो, मात्र ह्या ठिकाणी आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे मात्र सुस्तावलेले दिसत आहेत. ज्या वेळेला ह्या मोऱ्यांचं काम करण्यात आलं त्यावेळेला त्या ठिकाणी जे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे जे बांधारे बांधण्यात आले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी मोठमोठे दगड त्या ठिकाणी टाकण्यात आले अशी माहिती, असे व्हिडिओ स्वराजदर्शनच्या हाती लागलेले आहेत. प्रेक्षक हो, ज्या वेळेला ह्या मोऱ्यांचं काम पूर्ण होतं त्यावेळेला तो सॅम्पल द्यावा लागतो सार्वजनिक बांधकाम विभागाला, आणि सार्वजनिक बांधकाम हे सॅम्पल घेत असते. त्या कुठल्या बेसवरती हे टेस्टिंग करतं हा एक प्रश्न, हा एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. जर एवढ्या छोट्याशा विभागामध्ये जर अशा प्रकारचे घोटाळे, असे प्रकारचे जर चाळे ह्या ठिकाणी करताना दिसत असतील, जर अशा प्रकारे ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जर पाठीशी घालत असेल तर महाड तालुक्यामध्ये कशी प्रकारची परिस्थिती असू शकते हे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. प्रेक्षक हो, ज्या वेळेला मोऱ्यांचं काम चालू असताना ह्या मोऱ्यांच्या कामामध्ये आणणारं मटेरियल, त्यांची बिलं ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला घेणं बंधनकारक असतं, मात्र त्या ठिकाणी वापरण्यात आलेली जी वाळू आहे ती पूर्ण निकृष्ट दर्जाची वाळू ह्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. परंतु ह्या अधिकाऱ्याने, या सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारची रीती घेतलेलीची बिलं ह्या ठिकाणी न घेता त्या ठेकेदारांना बिल काढून दिलेलं आहे. एवढे मोठे घोटाळा, एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला आहे. प्रेक्षक हो, येत्या काळामध्ये, येत्या काही दिवसांमध्ये मी सार्वजनिक बांधकाम विभागावरती माहिती अधिकार मागवतोच, परंतु येत्या या 10-15 दिवसांमध्ये ज्या पावसाळ्याच्या अगोदर जर ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर उपोषणाला बसणार आहे. तुर्तास मी आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.